गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल फायबर स्टडी केलं आहे. ऑप्टिकल फायबरचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचं ॲप्लिकेशन आपण स्टडी केलं आहे. त्यानंतर आपण स्टडी केलं रिफ्रॅक्टिंग सरफेस. मग त्याच्यामध्ये स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस, त्याच्यात दोन टाईप, कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस अँड कॉन्केव्ह स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस हे स्टडी केलं आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण एक इम्पॉर्टंट डेरिवेशन प्रूव्ह केलं होतं, रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस when object is placed in rarer medium and image form in denser medium. आज आपल्याला पुढचं डेरिवेशन स्टडी करायचं आहे, रिफ्रॅक्शन बाय कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस when object is placed in denser medium and image is form in denser medium. आता नीट लक्ष द्या. हा कॉन्केव्ह रिफ्रॅक्टिंग सरफेस, दिस इज प्रिन्सिपल ॲक्सिस. कॉन्केव्ह स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आणि तो ज्या मीडियममध्ये प्लेस केला आहे त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. ओ इज अ पॉईंट ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. सो हा झाला इन्सिडंट रे. आता कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे, तो रेला डायव्हर्ट करणार, बरोबर आहे. मग हा रे असा डायव्हर्ट झाला, मग ह्याला मागे मी एक्स्ट्रापोलेट केलं, तो या पॉईंटला मीट झाला, या पॉईंटला इमेज फॉर्म झाली. आता स्पेरिकल सरफेस आहे, ह्याला नॉर्मल ड्रॉ केली तर ती नॉर्मल अशी येणार, बरोबर आहे. मग हा झाला सेंटर ऑफ कर्वेचर. पी इज पोल. सो ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन डेन्सर मीडियम. आफ्टर रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस त्याची इमेज फॉर्म झाली आय ॲट ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस अँड इमेज इज ऑल्सो लाई इन डेन्सर मीडियम. पी इज पोल. आता या पॉईंटपासून मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, हा परपेंडिक्युलर एन. आता मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं अपार्चर ऑफ कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस, अपार्चर ऑफ रिफ्रॅक्टिंग स्पेरिकल सरफेस इज व्हेरी स्मॉल. सो एन आणि पी पॉईंट हे ऑलमोस्ट एकमेकाला ओव्हरलॅप होतील. म्हणजे डिस्टन्स पी आय ह्याच्याऐवजी तुम्ही डिस्टन्स एन आय असं घेतलं तरी चालेल. अँगल मेड बाय नॉर्मल विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज गॅमा. अँगल मेड बाय इमेज विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज बीटा. अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज अल्फा. अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ नॉर्मल इट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ नॉर्मल इट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. क्लिअर झालं? तुमच्या डायग्राम लक्षात आला. ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला मी डेन्सर मीडियममध्ये प्लेस केलं आहे, रे डेन्सर मीडियममधून ट्रॅव्हल झाला, डेन्सर कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे त्यानं रेला डायव्हर्ट केलं, डायव्हर्ट केलेला रे मागे एक्स्ट्रापोलेट केला, तो प्रिन्सिपल ॲक्सिसला कट करतोय ॲट पॉईंट आय, तर त्या पॉईंटला इमेज फॉर्म झाली. आता हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे आर असणार, हे डिस्टन्स म्हणजे व्ही असणार, तर हे डिस्टन्स आहे, हे ऑब्जेक्ट डिस्टन्स यू असणार. ओके. मग आता आपल्याला पहिल्यांदा स्टडी करूयात. मी हा अँगल घेतो, ह्या पॉईंटला आपण नाव देऊयात ए. अँगल ए सी आय इन ट्रँगल ए सी आय, आय इज इक्वल टू बीटा प्लस गॅमा, बरोबर आहे. हा जो ट्रायंगल आहे ए सी आय, ह्याचा एक्सटेरियर अँगल आय आहे. सो आय इज इक्वल टू आलं अल्फा, आय इज इक्वल टू आलं, एक मिनिट, आपण ट्रायंगल बदलूयात म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आपण ट्रायंगल ए सी ओ घेऊयात. इन ट्रायंगल ए सी ओ, आय हा एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगलचा ए सी ओ. सो आय इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा. लक्षात आलं? मी मुद्दाम अँगल बदलला कारण आपला ट्रायंगल चुकला होता. ट्रायंगल ए सी ओ, इन ट्रायंगल ए सी ओ आय इज एक्सटेरियर अँगल, सो आय इज इक्वल टू गॅमा प्लस अल्फा. अँगल्स आर स्मॉल, त्यामुळे टॅन अल्फाच्या ऐवजी तुम्ही टॅन अल्फा लिहू शकता किंवा गॅमाच्या ऐवजी टॅन गॅमा घेऊ शकता. सो आय इज इक्वल टू आलं
टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा. ओके. आता हा अँगल घेऊयात, ट्रायंगल हा घेऊयात ACI. इन ट्रायंगल ACI R इज इक्वल टू बीटा प्लस गॅमा. बरोबर आहे. हा ट्रायंगल ACI ह्याचा एक्सटेरियर अँगल R आहे. सो R इज इक्वल टू गॅमा प्लस बीटा किंवा बीटा प्लस गॅमा. अँगल स्मॉल आहेत त्यामुळं आपल्याला बीटाच्या ऐवजी टॅन बीटा लिहिता येतं आहे आणि गॅमाच्या ऐवजी टॅन गॅमा लिहिता येतं आहे. सो मी अंडरलाईन करून ठेवतो. आपला अँगल ऑफ इन्सिडन्स किती आला आहे, टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा. बरोबर आहे. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आला आहे टॅन बीटा प्लस टॅन गॅमा. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमच्या लक्षात येत आहे. मी दोन अँगल घेतले. पहिला ट्रायंगल घेतला. मी दोन ट्रायंगल कन्सिडर केले. पहिला ट्रायंगल ACO ह्याच्यामध्ये आय हा एक्सटेरियर अँगल आहे. सो आय इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा आलं. मग त्याच्यावरनं मला आय मिळालं टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा. नंतर मी ट्रायंगल ACI घेतला, त्याचा एक्सटेरियर अँगल R आहे. मग R इज इक्वल टू बीटा प्लस गॅमा आलं. अँगल स्मॉल आहे त्यामुळे आपल्याला टॅन रेशो घेता येतोय. सो आरला मी घेतलं टॅन बीटा अपॉन टॅन गॅमा. मग आता लक्ष द्या, इन ट्रायंगल ANO, इन ट्रायंगल ANO टॅन अल्फा इज इक्वल टू येणार अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, म्हणजे AN अपॉन NO, AN अपॉन NO. टॅन अल्फा इज इक्वल टू, अपार्चर स्मॉल आहे त्यामुळं N आणि P पॉईंट ऑलमोस्ट एकमेकाला कोइन्साइड झालेले असणार आहेत. बरोबर आहे. मग मला डिस्टन्स NO याला रिप्लेस करता येईल विथ डिस्टन्स PO. मग टॅन अल्फा इज इक्वल टू आलं AN अपॉन PO. हा टॅन अल्फा. इन ट्रायंगल ANI, इन ट्रायंगल ANI टॅन बीटा इज इक्वल टू येणार AN अपॉन NI. पण अपार्चर स्मॉल आहे त्यामुळं NI इज इक्वल टू PI असणार. मग टॅन बीटा हे आलं AN अपॉन PI. मला टॅन बीटा पण मिळाला. टॅन गॅमा पण काढूयात. इन ट्रायंगल ACN, इन ट्रायंगल ACN टॅन गॅमा इज इक्वल टू AN अपॉन NC, AN अपॉन NC. मग NCच्या ऐवजी मला PC लिहिता येतं आहे. मग टॅन गॅमा इज इक्वल टू आलं AN अपॉन PC. मी काय केलं बघा, एक ट्रायंगल घेतला, राईट अँगल ट्रायंगल घेतले, त्याच्यामध्ये टॅन अल्फा टॅन बीटा टॅन गॅमा फाइंड केलं. बरोबर आहे. आता आपल्याला आय आणि आरमध्ये व्हॅल्यू पुट करायची आहेत. सो आय इज इक्वल टू टॅन अल्फा प्लस टॅन गॅमा आहे. टॅन अल्फा आहे AN अपॉन PO, AN अपॉन PO प्लस टॅन गॅमा AN अपॉन PC. R इज इक्वल टू टॅन बीटा प्लस टॅन गॅमा. टॅन बीटा आहे AN अपॉन PI आणि टॅन गॅमा आहे AN अपॉन PC. हे मला मिळालं आय आणि आर. आता इथे सगळ्यात गंमत काय बघा, आपला इन्सिडेंट रे आहे तो मीडियम 2 टू मीडियम 1 ट्रॅव्हल होतोय. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू म्यू 1 to 2. 1 to 2 का लक्षात आलं, कारण रे मीडियम 2 मधून मीडियम 1 मध्ये चाललाय. ज्या मीडियममध्ये रे एंट्री करतो तो कायम बॉटमला घ्यायचा असतो. मग आपल्याला मिळालं साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू म्यू 2 अपॉन म्यू 1 अपॉन म्यू 2.
जो बेसला असतो तो कायम न्यूमरेटरमध्ये. मग अँगल स्मॉल आहे तो साईन आय इज इक्वल टू आय आणि साईन आर इज इक्वल टू आर. अँगल जर स्मॉल असेल तर तो अँगल आणि त्याचा टिग्नॉमेट्रिक रेशो सेम असतो. मग मला मिळालं आय अपॉन आर इज इक्वल टू म्यू1 अपॉन म्यू2. बरोबर आहे. सो म्यू2 आय इज इक्वल टू म्यू1 आर. म्यू2 आय किती आहे ते पुट करतो. आय आहे एन अपॉन पी ओ प्लस एन अपॉन पी सी इज इक्वल टू म्यू1. आपला आर आहे एन अपॉन पी आय प्लस एन अपॉन पी सी. आता दोन्ही साईडनं एन कॉमन निघेल आणि कट होईल. म्हणजे हे आलं म्यू2 अपॉन पी झिरो प्लस म्यू2 अपॉन पी सी इज इक्वल टू म्यू1 अपॉन पी आय प्लस म्यू1 अपॉन पी सी. मग म्यू2 अपॉन पी झिरो ह्या पी सीवाल्या दोन टर्म आहे ते एकत्र घेतो. मायनस म्यू1 अपॉन पी आय इज इक्वल टू हे आलं म्यू1 अपॉन पी सी मायनस म्यू2 अपॉन पी सी. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन पी ओ हा पी ओ हे ऑब्जेक्ट डायग्राम बघा. पी ओ हे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण इन्सिडंट रेच्या अपोजिट डिरेक्शनला मेजर करतोय. इन्सिडंट रे असा ट्रॅव्हल करतोय राईट टू लेफ्ट आणि आपण डिस्टन्स मेजर करतोय लेफ्ट टू राईट. म्हणजे पी ओ हे मायनस यू असणार. मग मला मिळालं म्यू2 अपॉन हे आलं मायनस यू प्लस मायनस म्यू1 अपॉन पी आय. पी आय देखील निगेटिव्ह असणार. पी आय इज इक्वल टू मायनस व्ही इज इक्वल टू म्यू1 मायनस म्यू2 अपॉन पी सी म्हणजे आर आहे. बरोबर आहे. मग आपलं फायनल रिलेशन आलं हे मायनस इंटू मायनस हे प्लस होणार. म्हणजे आपलं फायनल रिलेशन आलं म्यू2 अपॉन यू प्लस म्यू1 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू1 मायनस म्यू2 अपॉन आर. सो हे फायनल रिलेशन मायनस म्यू2 अपॉन यू प्लस हे मायनस इंटू मायनस इथं तर मायनस इंटू मायनस हे प्लस झालं. म्हणजे आपलं रिलेशन काय आलं बघा. यू निगेटिव्ह राहिलं. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन यू निगेटिव्ह असणार आहे. व्ही पण निगेटिव्ह असणार आहे. सो मायनस इंटू मायनस ते प्लस होणार. म्हणजे मायनस म्यू2 अपॉन यू प्लस म्यू1 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू1 मायनस म्यू2 अपॉन आर. दिस इज रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस. ओके. एकदा हे डेरिवेशन नीट ऑब्झर्व करा. आपण काय केलं आहे बघा. ऑब्जेक्टला प्लेस केलं इन डेन्सर मीडियम आणि इमेज देखील फॉर्म झाले इन डेन्सर मीडियम. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन रे इन्सिडंट रे आहे तो ट्रॅव्हल करतोय फ्रॉम राईट टू लेफ्ट आणि आपण डिस्टन्स मेजर केले फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्यामुळं ऑब्जेक्ट डिस्टन्स पण निगेटिव्ह असणार. इमेज डिस्टन्स पण निगेटिव्ह असणार. ओके. मग त्याच्यावरनं माझं फायनल आन्सर आलं म्यू2 अपॉन यू प्लस म्यू1 अपॉन व्ही इज इक्वल टू म्यू1 मायनस म्यू2 अपॉन आर. क्लिअर झालं. मग आता आपल्याला खूप इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे तो म्हणजे लेन्स मेकर्स फॉर्म्युला. लेन्स मेकर्स फॉर्म्युला. आता महाराष्ट्र बोर्डसाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट नाही आहे पण जेई आणि नीट CETसाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या लेन्स मेकर फॉर्म्युल्यावर एक न्यूमरिकल गॅरंटी असणार आहे. जनरली काय होतं माहिती आहे का. आता आपण दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस स्टडी केले. कॉन्केव्ह रिफ्रॅक्टिंग सरफेस आणि कॉन्व्हेक्स रिफ्रॅक्टिंग सरफेस.
ह्या दोघांना कंबाईन करून लेन्स बनवले. मग आता बघा मी सगळे डायग्राम एकत्र ड्रॉ करतो. डायग्राम थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. ही लेन्स आहे. लेन्सचं सेंटर सी, हा पॉईंट एक्स, हा पॉईंट वाय. हा ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. आता पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचे की पहिला जो सरफेस आहे तो कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑब्जेक्टपासून जो रे आला आहे तो पहिल्यांदा कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसवर इन्सिडेंट होणार. कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसचं मुळं रिफ्रॅक्शन झालं, इमेज फॉर्म होणार. ही इमेज कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस असेल त्याच्यासाठी ऑब्जेक्ट असणार आणि मग तुम्हाला लेन्सची फायनल इमेज मिळणार. म्हणजे हे असं आहे. हा कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस, ऑब्जेक्ट ओ कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसवर रे इन्सिडेंट झाला, त्याच्यापासून एक इमेज फॉर्म झाली. ही इमेज I1. आता कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे, त्या कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेससाठी ही इमेज म्हणजे ऑब्जेक्ट असणार आहे I1. मग हा झाला इन्सिडंट रे, हा डायव्हर्ट झाला, ह्याला मागे एक्स्ट्रापोलेट केलं, इथे फॉर्म झाली इमेज. तर ॲक्च्युली लेन्स मेकर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ज्या इमेज मिळत आहेत त्या कुणामुळे मिळत आहेत? ड्यू टू कॉन्व्हेक्स स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस अँड ड्यू टू कॉन्केव्ह स्पेरिकल रिफ्रॅक्टिंग सरफेस. ज्या वेळेला रे पहिल्यांदा लेन्सवर इन्सिडंट होईल त्यावेळेला फर्स्ट तो कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसवर इन्सिडंट होईल, रिफ्रॅक्शन होईल, त्याच्यामुळे इमेज फॉर्म होईल. ही जी इमेज असेल ही कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस असेल त्याच्यासाठी ऑब्जेक्ट असेल आणि कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेसच्या रिफ्रॅक्शनमुळं फायनल इमेज फॉर्म होईल. मग आता ओ इज पॉईंट ऑब्जेक्ट. हा रे इन्सिडंट झाला, आफ्टर रिफ्रॅक्शन रे या पॉईंटला मीट झालं, तर हे झालं I1. आता ही I1 कुणाची इमेज आहे? कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसची इमेज आहे. ओके. आता ही I1 कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे त्यासाठी ऑब्जेक्ट असणार आहे. मग ह्याला मी मागे एक्स्ट्रापोलेट करतो. या पॉईंटला कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेसची इमेज फॉर्म झाली. ही म्हणजे फायनल इमेज असणार आहे लेन्सची. ओके. आता या सरफेसचा नॉर्मल ड्रॉ केली तर ती या साईडला येणार आहे. हे झालं C1. हा पॉईंट C आहे, ह्याला मी इकडं नॉर्मल ड्रॉ करतो, ती या पॉईंटला कट झाली. हे झालं C2. आता लेन्सचा सेंटर आणि ऑब्जेक्ट ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार. हे झालं इमेज डिस्टन्स. हे झालं R2 रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सेकंड स्पेरिकल सरफेस. हे झालं रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ फर्स्ट स्पेरिकल सरफेस. लक्षात आलं लेन्स मेकर फॉर्म्युला काय आहे? मी दोन डायग्राम एकत्र ड्रॉ केलेत. हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टपासून जो रे निघाला तो लेन्सच्या फर्स्ट स्पेरिकल सरफेसवर इन्सिडंट झाला आणि फर्स्ट स्पेरिकल सरफेस आहे तो कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे. मग कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसचा इमेज असणार आहे ती I1 असणार आहे. आता पुढचा सरफेस कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे. बरोबर आहे. कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस असेल त्याच्यासाठी ऑब्जेक्ट कोण झाला? I1 झाला. म्हणजे कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसनं जी इमेज फॉर्म केली ती कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेससाठी ऑब्जेक्ट असेल. आफ्टर रिफ्रॅक्शन बाय कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस इमेज फॉर्म झाली I. ही फायनल इमेज असेल ऑफ लेन्स. ह्याच्यासाठी अजम्पशन आपले तेच असणार आहेत. पहिलं अजम्पशन असणार आहे लेन्स इज थिन अँड अपर्चर इज स्मॉल, ऑब्जेक्ट इज पॉईंट ऑब्जेक्ट अँड प्लेस ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस. देन अँगल मेड बाय इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे विथ प्रिन्सिपल ॲक्सिस आर कंपॅरेटिव्हली स्मॉल. मग आता आपल्याला पहिल्यांदा स्टडी करायचं आहे रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस.
मग आपण याचा फॉर्म्युला ऑलरेडी प्रूव्ह केला आहे. सो रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस फॉर्म्युला असतो मायनस μ1 अपॉन यू प्लस μ2 अपॉन व्ही इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R1. कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे, त्याची रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे? R1 आहे. हा कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे, बरोबर आहे. याचं सेंटर ऑफ कर्वेचर या साईडला येणार, त्यामुळे मी इथं काय घेतलं? R1. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन आता प्रिन्सिपल पहिला जो सरफेस आहे कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस, त्याचं ऑब्जेक्ट ह्याला आपण दोन नाव देऊयात. ह्याला P1 म्हणूयात आणि ह्याला P2 म्हणूयात. ओके, P1O हा ऑब्जेक्ट आहे. सो U इज इक्वल टू मायनस U इज इक्वल टू अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन U हे निगेटिव्ह असणार. मग U इज P1O, बरोबर आहे. ह्याची इमेज इथे फॉर्म झाले. सो V इज इक्वल टू P2I, कारण आपण इमेज डिस्टन्स आहे ते इन्सिडंट रेच्या सेम डिरेक्शनला मेजर करतोय. सो मला मिळालं हे मायनस μ1 अपॉन मायनस P1O प्लस μ2 अपॉन P2I इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R1. पण लेन्स स्मॉल आहे. लेन्स स्मॉल असल्यामुळं डिस्टन्स OP1 इज इक्वल टू डिस्टन्स OC असणार आहे. मग मी तसं लिहून टाकतो. मग हे मायनस मायनस प्लस झालं. मग पहिलं मिळालं μ1 अपॉन CO प्लस μ2 अपॉन CI1 इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R1. कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस आहे, त्यासाठी मी रिलेशन प्रूव्ह केलं. μ1 अपॉन OC μ1 अपॉन CO प्लस μ2 अपॉन CI1 इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R1. मग आता दुसरा स्पेरिकल सरफेस आहे, तो कोणता सरफेस आहे? कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस आहे. त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच प्रूव्ह केला आहे. मग कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस असेल तर फॉर्म्युला येतो मायनस μ2 अपॉन U प्लस μ1 अपॉन V इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R2, बरोबर आहे. आता या केसमध्ये बघा, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण इन्सिडंट रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता तुम्ही ज्या वेळेला सेकंड स्पेरिकल सरफेस आहे त्याचं डिस्टन्स मेजर कराल, तर आता सेकंड स्पेरिकल सरफेस आहे त्याचा ऑब्जेक्ट कोण आहे? I1 आहे आणि त्याची इमेज कोणती आहे? I आहे. लक्षात येते का? सेकंड स्पेरिकल सरफेस आहे त्याचा ऑब्जेक्ट कोण आहे? I1 आणि त्याची इमेज कोण आहे? I. हे डिस्टन्स आपण पोलपासून मेजर करणार आहे, म्हणजे हे डिस्टन्स आपण मेजर करणार आहे इन अ सेम डिरेक्शन ऑफ इन्सिडंट रे, म्हणजे ते दोघंही पॉझिटिव्ह येणार. सो या केसमध्ये U इज इक्वल टू हे आलं P2I1 आणि V आलं P2I. मग मला मिळालं मायनस μ2 अपॉन P2I1 प्लस μ1 अपॉन P2I इज इक्वल टू μ1 मायनस μ2 अपॉन R2. ओके, आता डायग्रॅम बघा. लेन्स थिन आहे त्यामुळं C आणि P2 हे दोन पॉईंट सेम असणार, ऑलमोस्ट एकमेकाला कोइन्साइड झालेले असणार. म्हणजे तुम्ही इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स CI1 म्हणजे P2I1च्या ऐवजी CI1 घेऊ शकता आणि इमेज डिस्टन्स P2I च्या ऐवजी CI घेऊ शकता. मग मी त्याला रिप्लेस करतो. हे आलं मायनस μ2 अपॉन P2I1च्या ऐवजी
हे आलं CI1 प्लस μ1 P2I च्या ऐवजी आलं CI इज इक्वल टू इथं चेंज करतो मी. आता हे μ1 मायनस μ2 आहे, त्याच्याऐवजी मी μ2 मायनस μ1 करतो. म्हणजे हे आलं μ2 मायनस μ1 अपॉन मायनस R2. कळलं? इथं साईन चेंज केलं तर खाली पण साईन चेंज करावं लागेल. मग μ2 मायनस μ1 अपॉन हे आलं मायनस R2. दिस इज रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस. कळलं का? रिफ्रॅक्शन आपण पहिल्यांदा स्टडी केलं रिफ्रॅक्शन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस, त्यानंतर रिफ्रॅक्शन बाय कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस. आता मला दोन फॉर्म्युले मिळालेत, दोघांना मी ॲड करतो. मग हे आलं μ1 अपॉन CO प्लस μ2 अपॉन CI1 मायनस μ2 अपॉन CI1 प्लस μ1 अपॉन CI इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन R1 मायनस μ2 मायनस μ1 अपॉन R2. CI1 ह्या टर्म कॅन्सल झाल्या. सो μ1 अपॉन CO प्लस μ1 अपॉन CI इज इक्वल टू आलं μ2 मायनस μ1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. बरोबर आहे. आता अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन CO म्हणजे मायनस U असणार आहे. CO म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. बरोबर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स तुम्ही C2O मेजर करताय अपोजिट टू इन्सिडंट रे. इन्सिडंट रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि डिस्टन्स तुम्ही मेजर करताय फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणजे CO इज इक्वल टू मायनस U असणार आणि CI इज इक्वल टू प्लस V असणार. मग हे आलं μ1 अपॉन मायनस U प्लस μ1 अपॉन V इज इक्वल टू μ2 मायनस μ1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. दोन्ही साईडला μ1 डिवाइड करतो. मग μ1 डिवाइड केलं तर हे आलं मायनस 1 अपॉन U प्लस 1 अपॉन V इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन μ1 इंटू 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. आता मायनस 1 बाय V मायनस 1 बाय U प्लस 1 बाय V इज इक्वल टू 1 अपॉन F. दिस इज लेन्स फॉर्म्युला. तुम्हाला 10मध्ये झाला असणार लेन्स फॉर्म्युला. मायनस 1 बाय V मायनस 1 बाय U प्लस 1 बाय V इज इक्वल टू 1 अपॉन F असतं. म्हणजे ही टर्म आहे, हे म्हणजे 1 अपॉन F आहे. मग आता नीट लक्ष द्या. सो 1 अपॉन F इज इक्वल टू एक मिनिट μ2 मायनस μ1 अपॉन μ1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. आता न्यूमरेटरमधून μ1 कॉमन घेऊयात. सो 1 अपॉन F इज इक्वल टू μ1ला कॉमन घेतलं म्हणजे हे आलं μ2 अपॉन μ1 मायनस 1 डिवायडेड बाय μ1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. हे μ1 कॅन्सल झालं. सो 1 अपॉन F इज इक्वल टू μ2 अपॉन μ1 मायनस 1 इंटू 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. आता μ2 अपॉन μ1 जी टर्म न्यूमरेटरमध्ये असते ती आपण कायम बेसला लिहितो. मग 1 अपॉन F इज इक्वल टू हे आलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 मायनस 1 इंटू 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. दिस इज लेन्स मेकर्स फॉर्म्युला.
लक्षात आलं. आता 1/f म्हणजे पी असणार आहे, पॉवर ऑफ लेन्स. सो पी इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इंटू 1/r1 मायनस 1/r2. ओके, दिस इज आवर फायनल आन्सर. तर हे फार अवघड नाही आहे, फक्त इम्पॉर्टंट ह्याचा डायग्रॅम बघा. हा डायग्रॅम कंबाईंड डायग्रॅम आहे. ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, म्हणजे बुकमध्ये पण असंच आहे. कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेसची इमेज वेगळी फॉर्म झाली. ती इमेज कॉन्केव्हसाठी ऑब्जेक्ट असणार आहे आणि कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेसनं जी फायनल इमेज फॉर्म केली ती म्हणजे लेन्सची फायनल इमेज असणार आहे. म्हणून मी 2 सेपरेट डायग्रॅम देखील तुम्हाला दाखवलेत. दिस इज इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स स्पेरिकल सरफेस, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह स्पेरिकल सरफेस. हे व्यवस्थित रिवाईज करा. आपल्याला लेन्स मेकर फॉर्म्युला बोर्डला हे कदाचित विचारणार नाहीत, पण आपल्याला जेई नीटसाठी मात्र हा फॉर्म्युला 100% लागणार आहे. यातला ईच अँड एव्हरी पॉईंट हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये या फॉर्म्युल्याच्या डिफरंट केसेस आहेत, म्हणजे प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, बाय कॉन्केव्ह लेन्स, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. तोपर्यंत थांबूयात. तुम्ही हे रीड करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा.